डोर नॉक करून याचे बेसिक मॅनर्स नाही आहेत तुला. विसरलोच नाही. वस्तीत राहणाऱ्या थर्ड क्लास मुलीला काय मॅनर्स असणार. बाय द वे, मॅनर्स नाही आहेत म्हणून डायरेक्ट आत आलीस की या रूमला स्वतःची रूम समजायला लागलीस? सॉरी सर, पुढच्या वेळी लक्षात ठेवेल. ठेवावंच लागेल. ऑप्शन नाही आहे तुझ्याकडे दुसरा काही. आणि मी एक गोष्ट प्रत्येक वेळी सांगत बसणार नाही. मी जायला सांगितलं तुला, कॉफी आणून दिली म्हणजे झालं. आता हा कप परत काय मी ठेवायला जायचं अशी अपेक्षा आहे का तुझी? नाही सर, मी जाते घेऊन. तर कॉफी संपेपर्यंत इथे उभी राहा. बाय द वे, खाली मी आबांजवळ तुला माझी बायको म्हणालो. ऐकून खुश तर नाही झालीस तू? नाही सर. व्हेरी गुड. म्हणजे तुला कळालंय तर की तू नक्की कोण आहेस या घरात. तुला माझी बायको म्हणून एक्सेप्ट करणं इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण हो, तू इथे कायम गुलाम बनून राहणार आहेस हे नेहमी लक्षात ठेवायचं. फॅक्टरीत खूप उड्या मारायचीस ना माझ्यासमोर. कामगारांना माझ्या विरुद्ध भडकवायचीस, काम बंद पाडायचीस. खूप मजा येत असेल तुला. आता तीच मजा मी घेतोय. यू नो व्हॉट, आय एम जस्ट एन्जॉयिंग दिस फेज. मला एक कळतच नाही, आबा तुमच्यासारख्या फालतू कामगारांना एवढी व्हॅल्यू का देतात? कामगारांना उगाच पॅम्पर करण्यापेक्षा प्रत्येक वेळी त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली असती ना आबांनी, तर आज कुठच्या कुठे असते आमची कंपनी. माफ करा सर, पण तुम्ही मला पाहिजे ते बोला. आबासाहेबांना तुम्ही काही बोलू नका. अरे हो, विसरलोच की मी. तुमच्यासाठी देव आहेत ना ते. व आहेतच ते देवाच्या जागी आमच्यासाठी. त्यांनी आम्हाला कधीच कामगार समजलं नाही. त्यांनी कायम कंपनीच्या फायद्याआधी कामगारांच्या सुखाचा विचार केला. हो, पण मी तसा नाहीये हे एव्हाना कळालंच असेल तुला. मी इथे माणसं जपायला, नाती जोडायला नाही आलोय. माझा फोकस क्लिअर आहे. ओनली प्रॉफिट्स. एनिवे,